नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण प्रश्नमंजुषेतील प्रश्न 7वा पाहत आहोत. हा जीवात्मा राहतो तरी कुठे? मित्र हो, आपण सफरचंद खातो, किंबहुना सर्वच फळं खात असतो. पण सफरचंद कसं? उदाहरण घ्यायला एकदम सोपं. पहा, सफरचंद म्हटलं की वरवरची आकर्षक दिसणारी साल, लाल केशरी, हे त्याचं बाहेरचं आवरण झालं. त्यानंतर येतो तो मगज किंवा गर, लुसलुशीत रवाळयुक्त भाग. तोही कसा? रसस्वादाने गोड गोड चविष्ट असा भरलेला. हो, पण गर आपल्याला दिसून येतो. त्यातील हा जो रसस्वाद आहे ना, तो कुठे दिसून येत नाही. तो चाखावा लागतो तेव्हाच त्याची गोडी कळते. खरं ना? त्याचं अस्तित्व जाणवतं. त्यानंतर त्याच गरामध्ये त्याच्यासह संरक्षणाखाली मध्यभागी असते ती बी, जिच्यामुळे पुन्हा फलद्रूप होण्यासाठी ती कारणीभूत ठरते. हे झालं सफरचंदाचं फळ. पहा, आपलं शरीरही असंच आहे. परमेश्वर शक्तीने या 4 भागांचा उपयोग करून सृष्टीतील प्रत्येक सजीव वस्तू बनवली गेली आहे. कसं? तर सफरचंदाची साल व गर हे झालं आपल्याला दृष्टीपथास येणारं स्थूल देह. त्यातील रसस्वाद दिसत नाही, पण सफरचंदाची गोडी आणणारे हे त्याचं सूक्ष्म शरीर. तर त्याची बी ही झाली उत्पत्ती होण्यासाठी कारणीभूत ठरणारी, म्हणून कारण देह झाला. आणि बी जमिनीवर पडली की रुजण्यासाठी घडणारी प्रक्रिया, ती होण्यासाठीची जी गोष्ट आहे ती बी मध्ये अदृश्य रूपाने असते. तो झाला महाकारण देह. आता सुद्धा स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे माहिक देहात मोडतात. माहिक म्हणजे काय? नाश पावणारे, क्षणभंगूर असलेले. सजीव प्राण्यांमध्ये सुद्धा चैतन्याचा अंश, जीवात्मा, आत्मा म्हणावं तर, जेव्हा तो या स्थूल देह सोडून जायची त्याची अवस्था येते, तेव्हा स्थूल देह पंचमहाभूतात विलीन होतात. हा जीव सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पुढच्या प्रक्रियेसाठी सिद्ध होतात. कसं? तर जीव शरीरातून निघून गेला की आपण शरीर जाळतो किंवा उडतो. त्याची माती होते, रक्षा होते. म्हणजेच काय? हा स्थूल देह आहे तो पंचमहाभूतात विलीन होऊन जातो. उरतं काय? सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे तिन्ही देह म्हणून पुढच्या प्रक्रियेसाठी पुढे जातात. पुढे सूक्ष्मदेह व कारण देहही गळून पडतात आणि शेवटी संस्कारयुक्त असा महाकारण देह पुढील जन्मासाठी कारणीभूत ठरतो. आता पहा, आपण या सृष्टीचे जे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांचा आधार घ्यावा लागतो. खरं आहे ना? आपल्या डोळ्यांनीच आपण सृष्टी पाहत असतो. पण काय हो, हा पाहणारा आपलाच डोळा आपल्याला पाहायचा झाला तर तो आपल्या मनानेच पाहावा लागेल, नाही का? आता मनाला पाहायचे झाले तर बुद्धीने पाहावं लागेल. आणि बुद्धीला जर पाहायचे झाले तर कोण पाहणार? तो जीवच पाहू शकेल, आत्मा पाहू शकेल. असे हे सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह पाहत स्वतः आत्मस्वरूपाचा शोध घेणे आता आहे. आता हा जीव पाहतो म्हणजे तर जीवाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. आणि जीवाचे ज्ञान होणे म्हणजे या देहाचे ज्ञान करून घेण्याची गरज आहे. खरं आहे ना? बर, आपल्याला माहिती आहे की हा देह पंचमहाभूतातून बनलेला आहे. आता या पंचमहाभूताचे 5 प्रमाणे सर्व मिळून 25 गुणांनी हा देह स्थूल देह होतो. आता लाकडामध्ये कसा अग्नी लपेटून असतो, लाकडावर लाकूड घासलं तरच तो बाहेर येतो. खरं आहे ना? किंवा पाण्यावर तरंग उठतात, पण तो काय पाण्यापासून वेगळा असतो का? नाही. तो तरंग विरून गेला
तरी ते पाणीच असतं, हो ना. दोघातही भिन्नता असली तरी दोघांना भिन्न करता येत नाही. तरंगाला सुद्धा किंवा लाकडातल्या अग्नीला सुद्धा दोघांना भिन्न करता येत नाही. त्याप्रमाणे या सूक्ष्म देहाचे आहे. हा सूक्ष्म देह म्हणजे काय? मन. मन म्हणजे बुद्धी, चित्त, अहंकार, हे आपण पाहिलंय. मग हा सूक्ष्म देह, मन, ज्ञानशक्ती आणि अंतःकरण ही या सूक्ष्म देहाची अंगे झाली, जी भास रूपाने या स्थूल देहात ऐक्य रूपाने वावरत आहेत. आता ऐकणं, स्पर्श होणं, ज्ञान होणं, स्वाद कळणं, वास येणं, हे ज्याच्यामुळे ज्ञान होते ती तर ज्ञानेंद्रिय झालीत. तसेच या ज्ञानेंद्रियांचे जे विषय ज्याच्यामुळे घडले ती कर्मेंद्रिय झाली. ही ज्ञानशक्तीची अंग झाली. मनाची अंग कोणते? बुद्धी, चित्त, अहंकार. ज्ञानशक्तीचे अंग कोणतं? तर ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये. आता अंतःकरणाची अंग पाहू. अंतःकरणाची अंग स्मरणशक्ती. यातून जे निर्माण होतं म्हणजे क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे विकार, हे तिन्ही मिळून हा सूक्ष्म देह तयार होतो. म्हणजे मन, ज्ञानशक्ती आणि अंतःकरण ही सूक्ष्म देहाची अंग झालीत. आता थोडक्यात काय? पाण्यावरचा तरंग कशामुळे उठतो? वायूमुळे उठतो. कापसाची दोरी घ्या. दोरी कशामुळे बनते? कापसाला पीळ मारल्यामुळे. तसा हा सूक्ष्म देह स्थूल देहाशी निगडीत आहे. लक्षात आलं? पण या स्थूल आणि सूक्ष्म देहाकडून कार्य करून घेतली जातात ती कारण देहाकडून. पहा कसं ते. मन इंद्रियांच्याकडून सर्व कार्य करण्यास प्रवृत्त होतं व बाह्य देहाशी व्यवहार करतं. तसेच हे काहीसे घडत असतं. दुसरं म्हणजे त्याचा आभास करीत कल्पनाविलास ज्या मनाकडून चालतात हे दोन्ही कारण देहतच घडवत असतात. म्हणजे आता लक्षात आलं असेल की जे नाही ते आहे हे ज्ञान अज्ञान कारण देहामुळे घडत असतं. आता मुख्य ते पाहूया. अज्ञान नाहीसे करण्यासाठी स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तिन्ही देह आपल्याला साक्षीपणाने पाहता येतात. त्याला कारण देह म्हणतात. ज्या कारणामुळे आपण पाहू शकतो तो कारण देह. म्हणजे कार्य करणारा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह यांना उत्पन्न करणारा कोण? तर तो महाकारण देह. लक्षात आलं? झालेल्या कर्माचे चांगले वाईट परिणाम, त्याची नोंद किंवा संस्कार हे महाकारण देहावर होत असतात. त्याच्यावर साठविले जातात. आता पाहू. सफरचंदाच्या गराला प्रोटेक्शन कोण करतं? तो वरच्या सालीने होतं. रसस्वादाची जपवणूक कोण करतं? तर तो गर करतो. आणि जीवनमूल्य कशामुळे मिळतं? रसस्वादातून मिळतं. बी ही आत मध्यभागी असून ती एका धाग्याने गर आणि रसस्वादाला धरून असते. हो, पण हे सर्व आपण पाहतो आहोत कशासाठी? माहितीये? कोश जाणून घ्यायला. आता कोश म्हणजे काय? कोश म्हणजे आवरण. आताच आपण ज्या देहांचा विचार केला त्या देहांना प्रत्येक देहाभोवती एक विशिष्ट प्रकारे आवरण आहे. आता आपण प्रथमतः स्थूल देहाचं सूक्ष्म देहापासून जे आवरण आहे ते दोन्ही कोशात आहे. अन्नमय कोश आणि दुसरे प्राणमय कोश. आता आपण प्रथम अन्नमय कोशाचा विचार करूया. ठीक आहे? अन्नमय कोश. अन्नमय कोशाचे तत्व पृथ्वी तत्व आहे. अन्नमय कोशाच्या अंतर्गत त्वचा, मांस, अस्थि म्हणजे हाडं हे येतात.
ज्यामुळे आपला बाह्य देह स्थित आहे. अन्नमय कोशाचा महिमा भौतिकदृष्ट्या फार मोठा आहे, कारण बाकीचे कोश हे याच्याच आधाराने राहतात किंवा बांधले गेले आहेत. तसे नसते तर ते एकजुटीने या देहाच्या आवरणाखाली राहू शकले नसते. लक्षात आलं? आता अन्नमय कोशाच्या अंतर्गत मुख्य 16 सांधे, 32 दात, जिव्हा, डोळे, कान, नाक, ग्रंथी, रसवाहिन्या, पेशा म्हणजे पेशी, हे सर्व काही एखाद्या पेटीत ठेवावे. तसे या देहात चामडीच्या खाली, त्वचेखाली आपल्याला कल्पना नसेल, या देहात एकंदर 350 हाडं, रोमरंध्र, 3.5 कोटी आणि तेवढेच केस आहेत. 3.5 कोटी केस आहेत. 22 पासळ्या आहेत, छातीच्या पासळ्या. हे सर्व धरून आपला देह तयार होतो. या 22 पासळ्यांच्या आतमध्ये हृदय नामक ग्रंथी आहे. तेथे अंतःकरणाचा वास आहे. तर डोक्याच्या शिरोभागावर कठीण व अत्यंत सुरक्षित अशा जागी आपला संवेदनशील असंख्य पेशींनी युक्त अशी ग्रंथी आहे, जिला आपण मेंदू म्हणतो, ज्यातून चैतन्याचा स्रोत वाहतो. बारीक सारीक 72,000 नाड्या आहेत. त्यापैकी मुख्य नाड्या 24 आहेत. असा हा आपला बाह्य देह, अन्नमय कोश. लक्षात आलं? आपण जे खातो पितो त्याच्या आधारावर या अन्नदेहाचा विस्तार होतो. म्हणजे काय? आपल्या स्थूल देहाचे प्रतिनिधित्व अन्नमय कोश करते. यातून आपले आयुष्य, दीर्घायुष्य आणि आरोग्य हे घडविलं जातं. म्हणूनच आपण चांगलं सतेज, तेजल असं दिसायचं असेल, व्यक्तिमत्व चांगलं दिसावं असं वाटत असेल, तर सकस आणि सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता अन्नमय कोश याच्या विकासासाठी काय करावं लागेल? व्यायाम करावा लागेल, योगासनं करावं लागेल, आहार विहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता येतो तो प्राणमय कोश. प्राणमय कोशाचा तत्व वायू आहे, म्हणून देहामध्ये जीव वावरतो. सर्व नाड्यांमधून रक्त वाहणं, देहातील उत्सर्जित अशुद्ध पदार्थ बाहेर काढून टाकणं, थोडक्यात देहातील चलनवलनादी क्रिया, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन ही वायू तत्वे घडून आणतात. प्राण हा देहाच्या हृदयास्थानी वास करतो. दिवस रात्र 21,600 वेळा श्वासोच्छ्वास चालू आहे. हे त्या हृदयाचं कार्य झालं. या कोशात वायू 5 प्रकारचे आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. या वायूमुळे सर्व क्रिया घडविल्या जातात. लक्षात घ्या. हे प्राण पंचक वायू तत्व धर्म म्हणून धरले जातात. आता कसं ते पाहू. अपानचे स्थान गुदद्वाराच्या ठिकाणी असून मलोत्सर्ग ही त्याची क्रिया आहे. व्यान सर्वांगात व्यापून आहे. या भौतिक देहाची हालचाल, सांध्यांचे चलनवलन तोच पाहतो. उदान कंठस्थानी असून अन्नरसाचे विभजन करतो. हिता नामक नाडीतून उचकी उत्पन्न करत असतो. समान वायू हा नाभीमध्ये असून नाड्यांच्या द्वारे सर्व शरीरभर ऊर्जा पोचविणे हे करत असतो. त्याचप्रमाणे आणखी 5 वायू आहेत. नाग वायूपासून डेकर येतो. कुर्म वायूपासून डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करतात. कृकल वायूपासून शिंका येतात. देवदत्त वायूपासून जांभई येते. तर धनंजय वायूमुळे शरीर पुष्ट होतं. या क्रिया या दाही वायूंपासून घडत असतात. असा हा वायू तत्वाने युक्त प्राणमय कोश आहे. याच्या विकासासाठी काय करायचं? प्राणायाम, मुद्रा यासारख्याने हा प्राणमय कोश सुदृढ होतो, दृढ होतो, पोचला जातो. यानंतर येतो तो मनोमय कोश.
मनोमय कोशाचे तत्व जलतत्व आहे. मनोमय कोश सूक्ष्म देहापासून व्यापलेला आहे. त्यामुळे यात मन, भावना, विचार यांचा समावेश होतो. हा मनोमय कोश आपल्या बाह्य जगाशी सुसंगत ठेवत असतो, आपल्याला सुसंगत ठेवत असतो. यातून आपणास सुख दुःखाची उर्मी येते. या सूक्ष्म देहाची अंग काय घ्याल? मन, अंतःकरण, ज्ञानशक्ती आपण आत्ताच पाहिलं. त्यामुळे धैर्य, मानसिक संतुलन, एकाग्रता ही या मनाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. सूक्ष्म देहाच्या अंतर्गत 7ही चक्र येतात. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर याप्रमाणे. मनोमय कोशाच्या विकासासाठी आपण उपासना करायला पाहिजे, त्राटक करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. या साधनेचा उपयोग त्याच्या विकासासाठी होतो. या कोशानंतर येतो तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाचं तत्व अग्नितत्व आहे. या कोशाच्या अंतर्गत कारण देह येतो. त्यामुळे ज्ञानेंद्रियांसहित घडणाऱ्या गोष्टी नियंत्रित करण्याचे काम विज्ञानमय कोशाकडून केलं जातं. डोळ्यांनी बघणं, कानांनी ऐकणं अशा सारख्या गोष्टी विज्ञानमय कोशाकडून घडल्या जातात. ते येथे असलेल्या ग्रंथींच्या क्रियाशीलतेमुळे घडत असतं. ग्रंथींचा प्राणाशी म्हणजे चैतन्याशी संयोग झाला की या ग्रंथी क्रियाशील होत असतात. ही क्रिया होते त्यामुळे अग्नितत्वामुळे हे सर्व होत असतं. अग्नितत्व असल्याने विज्ञानमय कोशातून ज्ञानाचा अंधकार निघून जातो, शीतलपणा निघून जातो. रोग निवारण या गोष्टी त्याच्यामुळे घडल्या जातात. अनेक वर्णाने या देहामध्ये अनेक भेद जरी असले तरी या देहामध्ये अग्नी अवैद्य आहे, म्हणजेच सगळीकडे तो एक सारखा आहे. अग्नितत्व असल्याने विज्ञानमय कोशामुळे या देहात सर्वत्र ज्वलन क्रिया होत असल्याने हा देह जिवंत आहे, म्हणून अंग उष्ण लागतं. तहान, भूक, निद्रा, आळस, मैथून यासारख्या क्रिया या कोशाच्या आधारावर चालतात. विज्ञानमय कोशाच्या विकासासाठी तसं पाहिलं गेलं तर सोहम साधना, ओंकार साधना, आत्मानुभूती योग साधना या गोष्टी केल्या जाऊ शकतात. अज्ञान नाहीसे होऊ शकते. ते स्थूल देहामुळे, सूक्ष्म देहामुळे आणि कारण देहाच्या विकासामुळे. म्हणजेच अन्नमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश साक्षी रूपाने पाहू शकतो. कोण? तर तो आनंदमय कोश. म्हणून विज्ञानमय कोशानंतर तो येतो तो आनंदमय कोश. आता आपण आनंदमय कोशाकडे बघू. आनंदमय कोशाचे तत्व आकाश तत्व आहे. जीवाला शांती मिळते, समाधान वृत्ती वाढीस लागते, ती या कोशाच्या विकासामुळे. आनंदमय कोश महाकारण देहाला आच्छादून आहे. आत्म्याला होणारा सच्चित आनंद हा या कोशामुळे व्यक्त होतो. या कोशामुळेच आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. या कोशाचा विकास नामसाधना, शक्तिपात साधना, ध्यानयोग साधना यामुळे होऊ शकतो. आनंदमय कोशातील आनंद हा पारमार्थिक आनंद देणारा असतो. या कोशातून परमेश्वरी शक्तीचा बोध होतो. काही मिळवणे, अनुभूती येते. यातून झालेला आनंद हा आनंदमय कोशातून अर्थबोध करणारा आहे. शरीर हे नाशवंत आहे हे कळल्यानंतर ईश्वरी शक्तीत विलीन होण्याची प्रक्रिया होते, ती या आनंदमय कोशामुळे. इथपर्यंत सारं लक्षात आलं. यानंतर 2 कोश आहे. एकात जीवात्म्याचा वास आहे, हाच अंतरात्मा. जो प्रश्न विचारला गेला होता तो या कोशामध्ये आहे. जीवात्मा हा या कोशामध्ये असतो. 5ही कोशानंतर जो कोश आहे त्याच्यामध्ये जीवात्मा वास करतो. हाच प्रत्येक कोशाचा कार्यकारण भावाने तन्मय होऊन गेलेला आहे. त्यामुळे तो स्वतःचे स्वरूपच विसरून गेलेला आहे.
आणि म्हणूनच मीच हे सर्व आहे असे तो समजतो. पहा ना, जवळच असलेल्या परमेश्वर शक्तीला न जाणता आचळ्यांवर बसलेला दळवा कसा अमृतमय दुग्ध प्राशन न करता जसे तो रक्त शोषण करत असतो, त्या दळव्याप्रमाणेच हा जीवात्मा या कोशामध्ये राहून पाचीही कोशांना आपलं समजून तिथे वावरत असतो, पण परमेश्वराच्या कोशाकडे जरा सुद्धा पाहत नाही. तर दुसऱ्यामध्ये आता आपण लक्षात घेतलं की दुसरा जो कोश आहे त्याच्यामध्ये परमेश्वर शक्तीचा वास आहे. साधकाला परमेश्वर दर्शन देतो, अनुभूती येते ती या कोशामुळे. जीवात्मा जेव्हा पाचही कोशांना बाजूला सारून या कोशाकडे केंद्रीकृत होतो तेव्हा जीवात्म्याला ती अनुभूती येते. तिकडे असलेल्या प्रकाशरूप दर्शन परमेश्वराचं त्याला होत असतं, कारण या कोशामध्ये परमेश्वर प्रकाशमय बिंदू स्वरूपात वास करतो. परमेश्वर म्हणजे प्रकाश आहे. आता आपण ह्याची थोडक्यात कार्यप्रणाली पाहू. पाचही कोश कसे काय कार्य करत असतात. नादापासून बघू. समजा नाद उत्पन्न झाला, या सर्व गोष्टी शांतपणे लक्षात घ्या. समजण्यास कठीण आहे पण सोपं आहे समजून घेतलं तर. नाद उच्चारला गेला की तो प्राणमय कोशात वायू तत्वामुळे नाद गुमला जातो, प्राणमय कोशात पसरतो व प्राणमय कोशाच्या आत जलतत्व असलेल्या मनोमय कोशामध्ये दबलेल्या अवस्थेत राहतो, कारण जलतत्व आहे. मनमय कोश स्पंदन लहरीमय असल्यामुळे तेथे कोणतेच नाद साठवून ठेवले जात नाहीत, तसेच तेथे नादही उत्पन्न होत नाहीत. प्राणमय कोश नेहमीच अन्नमय कोश म्हणजेच पृथ्वी तत्वाशी संबंध ठेवून असतो. म्हणजे काय, अन्नमय कोशातून उमटलेला नाद प्राणमय कोशापाशी येऊन तो मनोमय कोशापर्यंत जाऊन पुन्हा माघारी फिरतो. त्यावेळी पूर्वसंचितातील जे अनुभव असतात त्या अनुभवांना अनुसरून तो आनंद किंवा विरह स्थिती निर्माण करतो आणि पुढील कार्यासाठी निर्णय घेतो. काय करायचं, कसं करायचं, याच्यातून आनंद मिळेल का दुःख मिळेल हे तो विचार करून आपल्याला निर्णय देतो. म्हणजे आपल्या मनामध्ये ते विचार निष्पन्न होतात. असा आहे हा आपला देह. आता कळलं जीवात्मा कुठे राहतो. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एखाद्या प्रश्न घेऊन. नमस्कार.